आदर करण्यासाठी नक्कीच हे केला गेला आणि बेस्ट ऑफ लक पुढच्या वाटचालीसाठी. ललेशने नक्कीच खूप चांगल्या प्रकारे झेल पकडले गेले आणि आपण विजय केनेला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी उचलताना पाहायला मिळाला. तर नेक्स्ट मॅच किरण स्पोर्ट जांभूलपाडा वर्सेस जय बजरंग भावाले बी या दोन टीम्स या अगेन्स्ट नक्कीच मॅच असेल. तर मॅच जशी स्टार्ट होईल या ऐकूया याच विभागातला एक पहाडी आवाज म्हणजेच योगीजी पाटील सर यांच्या शिववाणीतून खेळाचं हे सत्र. मी तुर्ता थांबेन, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फ्लड लाईट हा क्रिकेटचा आनंद घेत राहा. केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022. तर दुसऱ्या फेरीतील तुम्ही शेवटचा सामना मित्रांनो या ठिकाणी पाहता. किरण स्पोर्ट जांभूलपाडा विरुद्ध जय बजरंग स्पोर्ट भावाले बी. टॉस जिंकला होता भावाले बी संघाने. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. पहिले षटकाला सुरुवात केली सूरज खेरेने. तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल. जय हिंद देवरून संघाचे काही खेळाडू मात्र या ठिकाणी थोडंसं एन्जॉय करत असताना व्यासपीठावरून या सामन्याचा मात्र आनंद घेत असताना सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल. जितेश जोशी आणि त्याच्या सोबतीला आहे जयेश जोशी. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव पूर्ण केली होती. जितेशने आपलं वैयक्तिक खातं उघडलं आणि त्यामध्ये सुरेशकडे पुन्हा आता मात्र मार्गस्थ होईल. पावलाचा वापर करतो मेस्टामिंग फटका मिडॉपच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न केला जातो. उंची जास्त मिळाली. दोन क्षेत्ररक्षकाने मात्र चेंडूवर झेल टिपण्याचा प्रयत्न केला परंतु खराब क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र फरार होईल. वायडिश मिडॉपच्या क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी हा येतोय चौकार. ज्या अनुषंगाने मात्र जबरदस्त या ठिकाणी सॉन्ग त्याच्याकडनं आपण ऐकतोय. चांगलं कलेक्शन आणि चांगलं सिलेक्शन आणि तुम्ही हा फटका रिप्लेमध्ये पाहू शकाल. फटक्यामध्ये पाहिलं तर पूर्णपणे कॉन्फिडन्स नव्हतं परंतु या ठिकाणी उंची जास्त मिळाली परंतु चुकीचा अनुमान तिथे पाहायला मिळाला आणि त्याचमुळे मात्र चेंडू मात्र भरपूर वेगाने मात्र ट्रॅव्हल झाला. अगदी जाऊन सीम रेषेला धडकतोय. काय जबरदस्त कॅमेरा वर्क आपण पाहतोय. ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं चित्रीकरण तुम्ही पाहता. अगदी इंटरनॅशनल लुक मात्र या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतायत. आता मात्र पुन्हा तशाच प्रकारचा फटका आणि या ठिकाणी मिडॉपच्या डोक्यावर चेंडू मात्र भरपूर वेगाने ट्रॅव्हल होतोय आणि अगदी आमच्या समोरच्या कक्षाच्या समोर येऊन चेंडू मात्र धडकतोय. सलगचा हा दुसरा चौकार. Shake your body, girl. इथे मात्र पाहायला मिळते ती म्हणजे जयेशच्या माध्यमातून लगातार 2 चेंडूवर 2 चौकार इथे मात्र पाहायला मिळतात. इथे मात्र तुम्ही पाहू शकता मिनी हेलिकॉप्टरचा अंदाज इथे मात्र पाहायला मिळाला. अगदी या मिडॉपच्या डोक्यावर चेंडू मात्र काढण्यामध्ये त्याला यश आलं. चेंडू पुढे क्षेत्राचे पाठीमागे धावतायत परंतु शेवटच्या क्षणी मात्र ठिकाणी चेंडूचा विजय आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र वेगाने इथे येत असताना किरण स्पोर्ट जांभूलपाडा संघासाठी बिनगडी बाद 9 धावा. पहिले षटकाचा खेळ इथे आपण अनुभवतोय. आता मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु स्वतः गोलंदाज सूरज खेणे जाऊन चेंडूवर इथे मात्र उत्तम फेक करतोय. तोपर्यंत 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली. ज्या सुरुवातीची मात्र कुठली गरज होती किरण स्पोर्ट जांभूलपाडा संघाला ती सुरुवात मात्र आपल्याला पाहायला मिळते. पाहू शकाल तुम्ही या बाहुबली याच्या चेहऱ्यावर मात्र स्मित असे कारण त्यांचा खेळ आज संघाचा मात्र अतिशय जबरदस्त पाहायला मिळालं. आणि आज कुठली आकाश पाटीलने कीर्तिमान रचला. विकेट हॅट्रिक पूर्ण केली आणि पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी साकारली. आणि या मॅचमध्ये पाहूया कोणता संघ चांगली कामगिरी करेल. सूरज पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जात असताना परत विकेटने पुन्हा एकदा चेंडू टाकल. इथे मात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न परंतु अगदी या फलंदाजाला मात्र फॉलो केलं. अगदी फलंदाजाच्या जाऊन अंगाला स्पर्श होत असताना आणि पंच जय पवार सरचा इथे मात्र आपल्याला हा लेगबायचा इशारा पाहायला मिळते. आणि पंचाचा सुद्धा मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून जय पवार पॅनलच्या माध्यमातून जबरदस्त कार्य आपण पाहतोय. जी जबाबदारी आयोगाने मात्र ज्या ज्या व्यक्तीवर मात्र सोपवली ती जबाबदारी मात्र सर्वांनी चांगल्या पद्धतीने पार पाडली. इथे मात्र लिडिंग आहे. चेंडू हव्या छत्रशी काय चेंडू खाली चूक होणार नाही. टिपला गेला हा झेल लागतोय किरण स्पोर्ट जांभूलपाडा संघाला पहिला धक्का.
नीला के तेरा आहे आपलं मी केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 मध्ये मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय आणि तुम्ही हा रिप्ले पाहू शकाल कशा रीतीने मात्र फलंदाज बाद झाला बादच्या टोला चेंडू स्पर्शी झाला आणि त्यानंतर थोडा वेळ हवेत पाहिला आपण आणि या कुठल्याही प्रकारे मात्र चूक केली नाही एस्टनच्या पाठीमागे चांगला झेल तिथे समाप्त केला आणि बाद होण्यापूर्वी आपल्या संघाला फक्त आणि फक्त 9 धाबांत इथे मात्र जितेशने आपल्या संघाला योगदान दिलं चेंडू त्याने फेस केले 4 त्याच्या बॅटमध्ये चौकार आले 2 चांगली सुरुवात आपल्या डावाला केली होती परंतु नक्कीच ते इनिंग तो मात्र या ठिकाणी पुढे घेऊ जाऊ शकला नाही आणि मी नेहमीच म्हणतो जितेश जयेश हे जे 2 सलामीवीर आहेत ते मात्र कधीही अशाच प्रकारचा खेळ ते करत असतात कारण त्यांच्याकडे मात्र जो टेम्परामेंट आहे ज्याप्रमाणे ते शॉर्ट सिलेक्शन करत असतात त्या अनुषंगाने मात्र ते जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू शकत नाही आहेत आणि पुन्हा एकदा मात्र 30 खेळी आपल्याला जितेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली जितेश आता मात्र या ठिकाणी एका धावेवर खेळतोय बाजूला फलंदाज जयेश तुम्ही पाहिला आणि आता मात्र 3ऱ्या क्रमांकावर ते नवीन बॅटर महेंद्र पारदी चेंडू द्यायचा आहे चेंडूच्या आकाराबद्दल मात्र या ठिकाणी पंताने पाहणी केली कारण खेळण्यासाठी मग ते या ठिकाणी पुरेशी आहे की नाही परंतु कुठेतरी चेंडूमध्ये थोडासा डाऊट पाहायला मिळाला आणि त्याचमुळे मात्र चेंडू या ठिकाणी बदलला गेला तुम्ही पाहू शकाल आमचा हा कॉमेंट्री बॉक्स आणि तुम्ही पाहू शकाल या अगोदर योगेश पाटील थोडेसे कॅमेरा वर्कवर थोडेसे एन्जॉय करते आणि आता मात्र ती जागा भागेश म्हात्रे यांनी मात्र स्वीकारली आहे म्हणजे नक्कीच असं वाटतं की कुठेतरी जीटीशी पोटावर मात्र कुठेतरी पाय टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे या ठिकाणी नक्कीच एकच ध्येय आहे जिथे कमी तिथे आम्ही अशी ही संकल्पना पाहायला मिळते पाहू शकाल आपण गुणलेखकीय भूमिकेमध्ये आपण पाहतो या ठिकाणी कुमार रोशन पाटील चांगली साथ आम्हाला या ठिकाणी देत असताना तर पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावर आणि दुसऱ्या षटकाला आता मग सुरुवात करेल बंद में है दम नाम है विकेश मुकादम सामना करेल बॅटर महेंद्र पारदी मोठ्या फटक्यांसाठी मात्र या फलंदाजाला ओळखला जातो आणि ती मोठे फटके मात्र या ओव्हरमध्ये महेंद्रच्या बॅटमध्ये येतील का इथे मात्र पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु मेश टायमिंग फटका चेंडू हवेत होता परंतु कुठेतरी मात्र क्षेत्रक्षणामध्ये चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला चांगला क्षेत्रक्षण पाहिला आपण वाईडिश लॉंग आपला त्या ठिकाणी पाहिले तर आपण क्षेत्रक्षक होते निखिल जोपर्यंत चेंडूला उतरून फेक करतील तोपर्यंत 2 धाबा इथे मात्र या ठिकाणी फलंदाजाने पूर्ण गेल्या उद्या ठीक मित्रांनो 1 वाजता आपण उद्याच्या खेळाला सुरुवात करणार आहोत जो वेळ तुम्हाला मात्र या ठिकाणी दिला जाईल त्या वेळेवर तुम्ही मात्र या ठिकाणी उपस्थिती दाखवायची आहे पहिला सामना असेल रोशन स्पोर्ट मुठवल विरुद्ध जय सावरदेव सांगे ठीक 1 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे इथे मात्र पहा थोडासा फिंगर रोल केला चेंडूमध्ये थोडासा वेग कमी केला आणि चेंडू पडल्यानंतर थोडंसं या ठिकाणी पाहिलं तर खाली राहिला विकेश पुन्हा एकदा मात्र मार्गस्थ होतोय पावलांचा वापर ऑन साईडला ड्राईव्ह केला जातोय परंतु डीप मिडविकेटला मात्र खेळाडू सज्ज आहे चांगलं क्षेत्रक्षण त्याच्याकडनं पाहायला मिळतंय पैकी थोडीशी मात्र चुकीची पाहायला मिळाली परंतु बॅकअप पाहत किती छानपैकी आपण पाहतोय तानाजीच्या माध्यमातून जर अशा प्रकारचा टीमवर्क असेल तर तुमच्याकडं नक्कीच कुठेतरी तुमचे जे पाठीराखे आहेत मात्र चांगल्या खेळाची अपेक्षा करत असतात आणि तोच खेळ इथे मात्र जे बजरंग स्पोर्ट भावली बीज संघ मात्र करण्याचा प्रयत्न करतोय आज एकूण भावाली गावातून 2 संघ दाखल झाले होते जय बजरंग स्पोर्ट या संघाचं मात्र नक्कीच कुठेतरी अस्तित्व इथे मात्र समाप्त झालं परंतु जय बजरंग स्पोर्ट भावाली बीज संघ आता मात्र या ठिकाणी किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाच्या अगेन्स्ट मात्र या ठिकाणी चांगला खेळ करण्याचा इथे मात्र या ठिकाणी प्रयत्न करत आहेत तुम्ही पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवरायांची ही मूर्ती आपण पाहतोय होते तुम्ही म्हणून आहोत आम्ही जय शिवाजी जय भवानी त्यानंतर उद्या दुसरा सामना असेल बीबी स्पोर्ट इताडे विरुद्ध अचानक देवा स्पोर्ट जानवल
या दोन संघांना विनंती असेल की आपण 1:30 पर्यंत या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. त्यानंतर पुढील सामना असेल नानकर स्पोर्ट नानकर आणि त्या संघाच्या समोर फाईट करेल संघ मयूर स्पोर्ट किरवली. आपण ठीक 2 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. इथे मात्र फुलटॉस चेंडू मात्र टॉप एज चेंडू हवेत आणि मात्र स्वतः गोलंदाज विकेश मुकदम चेंडू खाली पोहोचतोय आणि सहजपणे झेल तिथे मात्र समाप्त करतोय. लागतोय किरण स्पोर्ट जांभूळवाडा संघाला हा दुसरा धक्का. मॅन ऑफ द मॅचसाठी अगदी या खेळाडूच्या सुक्याची शोभा वाढवणारी ही ट्रॉफीज आणि काय जबरदस्त आपण पाहतो या हा कॅमेरा वर्क भागेश म्हात्रेच्या माध्यमातून या सर्व गोष्टी या ठिकाणी चित्रीकरण करत आहेत. आणि असं वाटतं की जरा तुम्ही नक्कीच तुमचा शेड्यूल जर बिझी नसेल तर तुम्ही नक्की GTC जी संपर्क साधू शकता. तिथे सुद्धा तुम्हाला जागा मिळू शकते आणि याची काळजी नक्कीच आमचे या भूपेश कराळे घेतील. तेजेश भोरी सुद्धा इथे मात्र या ठिकाणी सज्ज आहेत. तर पुढील सामन्यासाठी नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघांना मी विनंती करतोय. संजय स्पोर्ट सापत संघाचा संघनायक आणि जयदुर्गा स्पोर्ट लोणार संघाचा संघनायक यापुढची होणारी लढत. तर 2 षटकाची समाप्ती फक्त आणि फक्त 15 धाबा धावफलकावर. तिसऱ्या षटकात सुरुवात करते गोलंदाज योगेश भालेकर. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा खर्च केल्या होत्या सुरेश केरीने 11 असं वाटलं होतं की मात्र तीच सुरुवात मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. परंतु मी कौतुक करेन विकेश मुकादमचं कारण त्यांनी 4 षटकांचा मात्र या ठिकाणी स्पेल समाप्त केला. 2 गडी बाद केले आणि इथे मात्र पहा प्राणीसुद्धा मात्र या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मात्र या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटपासून कोणीही वंचित राहू शकणार नाही आहे आणि तुम्ही हा रिप्ले पाहू शकाल. अगदी थोडीशी चुकी पाहायला मिळाली त्या ठिकाणी. चेंडू जर व्यवस्थित कलेक्ट केला असता तर नक्कीच कुठेतरी या ठिकाणी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु दोन्ही फलंदाज आता मात्र या ठिकाणी सुरक्षित आहेत. आपल्या कॉपिंग पेजमध्ये तुम्ही पाहू शकाल महेंद्र पारदे आणि त्याला आता मात्र साथ देईल बॅटर प्रशांत पारदे. त्यानंतर तुम्ही पाहू शकाल आमची संगीत कक्ष अगदी बिझी मॅन DJ AM पहा लक्ष केंद्रित झाल्यानंतर मात्र त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य कारण सध्या ऑनलाईनचा जमाना आहे आणि ते मात्र बिझी आहेत. खोलवट टॅपाचा चेंडू मात्र या ठिकाणी या पूर्णपणे त्या मिडल मात्र झाला नाही. जोपर्यंत क्षेत्राशी जाऊन चेंडू उचलून फेक करते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता मात्र चुकीला माफी नाहीये. प्रॉपर कनेक्शन आणि योग्य त्या वेळी एष्टा उद्ध्वस्त केल्या आणि मोठी विकेट्स इथे प्राप्त केली ती म्हणजे जय बजरंग स्पोर्ट भावाले बी संघाने महेंद्र पारदीच्या रूपाने. मग आता जीवाला डीजे ऑपरेटिंग जर आवडले असेल तर एकदा DJ AM साठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये.
अतिशय सुंदर सिलेक्शन आणि चांगलं कलेक्शन. नक्कीच क्रीडा रसिकाचं इथे मात्र मनोरंजन करत असताना तुम्ही पाहू शकता आपल्या स्क्रीनवर संगीत कक्ष. दैवत वेलेकर तुम्ही त्यांना पाहू शकाल. अगदी या डान्सिंग पर्सनॅलिटी भरपूर अपार मेहनत करतात त्या स्पर्धेसाठी. जिथे कमी तिथे आम्ही अशी त्यांची संकल्पना. त्यानंतर तुम्ही समोरचे कक्ष पाहू शकाल. आज खरोखरच आज एन्जॉय पाहायला मिळतं या स्पर्धेमध्ये. भूपेश कराले सुद्धा मात्र भरपूर खुश आहेत ज्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी खेळ सुरू आहे. खरोखरच जीटीसी ज्या आपली मुखामध्ये नाव येतो त्यावर नक्कीच भूपेश कराले यांचं मात्र नक्कीच नामांकन करणे गरजेचं आहे. आणि त्यांना मात्र संबोधत डॉन ऑफ जीटीसी. चला खेळायला सुरुवात करायची आपण. जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. योगेश बालेकर पुन्हा एकदा इथे मात्र पुन्हा एकदा पाहिले तर चेंडूची लेंथ अतिशय चांगल्या प्रकारे पाहायला मिळते. इथे संधी निर्माण झाली होती परंतु चेंडूला मात्र या ठिकाणी जोगेंद्रने मात्र व्यवस्थित कलेक्ट केलं नाही. जर चेंडूला मात्र कलेक्शन केलं असतं तर मात्र नक्कीच कुठेतरी चित्र वेगळे पाहायला मिळालं असतं. तुम्ही पाहू शकाल जयेश मात्र बिझी मॅन. अगदी जगन पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवून मात्र या ठिकाणी या स्पर्धेमध्ये चांगलं कार्य करत असताना नक्की जयेश मात्र सुद्धा मात्र भरपूर बरं वाटलं असेल ज्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी अनाऊन्स झाली. इथे मात्र अंदाधून फटका पाहायला मिळतोय. आणि नक्कीच आता मात्र प्रेक्षकांची एक विनंती आहे की डीजे ऑपरेटरला की जो गाणं तुम्ही सादर केला होता तो मात्र नक्कीच वन्स मोर होणं गरजेचं आहे. पंचाचा लेग बायचा इशारा. आणि अशा रीतीने मात्र या ठिकाणी धावसंख्या पाहू शकाल तुम्ही. संत गतीत ज्याप्रमाणे कासव जमिनीवर हलुवारपणे चालतोय त्याच अनुषंगाने मात्र हा धावफलक आता मात्र पुढे जात असताना तुम्ही पाहू शकाल. 4 गडी बाद 20 धावा. कुठेतरी आपण जर पत्रातून या डावामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका जर आला तर नक्कीच फायटिंग स्कोर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल. आणि तो फटका मात्र या ठिकाणी फलंदाज हर्षद पारतीच्या माध्यमातून पाहायला येतो का पाहूया. इथे मात्र अजून एक चांगल्या चेंडूची फेकी परंतु कुठेतरी चेंडूची पिचिंग मात्र या ठिकाणी आपल्याला थोडीशी रॉंग दिशेने पाहायला मिळाली. आणि त्याचमुळे मात्र पंचांनी मात्र ही अपील फेटाळली. तर नाणेफेकीसाठी दोन्ही संघांना विनंती करतो की आपण यायचे आहे. संजय स्पोर्ट साबत संघाचा कर्णधार आणि जयदुर्गा स्पोर्ट लोणार संघाचा संघनायक. आजच्या दिवस रात्रील सेकंड लास्ट मॅच. आणि त्यानंतर पुढील सामना असेल जय हिंद देवरुण संघ फाईट करेल चालू सामन्यातील विजेत्या संघाच्या अगेन्स्ट. शेवटचा चेंडू शिल्लक थोडासा रनवेमध्ये चुकतोय गोलंदाज योगेश भालेकर. आणि त्याचमुळे मात्र पंचांनी डॉट चेंडूची ती मात्र ठिकाणी समाप्ती केली. योगेश पुन्हा एकदा चेंडू मात्र पाहिला तर अतिशय चांगल्या रीतीने मात्र हाताला गोलंदाजाने चेंडू मात्र निघून जाईल जमिनीला गुदगुल्या करत अगदी मिडविकेट आणि स्क्वेअरच्या दिशेने दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करत असताना मात्र दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नामध्ये मात्र गडी बाद होईल. 1 धाव आणि शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद. एकूण गडी गमावली या ठिकाणी किरण स्पोर्ट जांभूळवाडा संघाने 5 आणि धाबा जोडल्या फक्त आणि फक्त 22. आणि सामना जिंकण्यासाठी आता मात्र जय बजरंग स्पोर्ट भापाले बीस संघाला 23ची गरज असेल. कमॉन डीजे. तर 2 संघांमध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत आणि मिस्टर सुधीर पाटील यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. एका बाजूला असतील जयदुर्गा स्पोर्ट लोणार संघाचे कर्णधार आणि दुसरीकडे असतील संजय स्पोर्ट साबास संघाचे कर्णधार. आणि या 2 संघांमध्ये तुम्ही पुढची मॅच पाहणार आहात. आणि हा सामना सुद्धा प्रत्येकी 3 षटकांचा असेल दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी. तर कॉल देतील जयदुर्गा लोणार संघाचे कॅप्टन जगन शेट यांची मागणी आणि तेच आलेलं आहे. असं वाटतं की या स्पर्धेवर ज्या संघाने मात्र स्थान घेतलेलं आहे त्या सर्वांच्या
डोक्यावर मात्र जगनदादांचा आशीर्वाद आहे. सुधीर पाटील यांचा मी आभार व्यक्त करतो आणि विनंती करतोय की तुम्ही जाऊन पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकला, काय करायचा निर्णय? बॉलिंग बॉलिंग तुम्ही का स्वीकारणार आहात? चेस करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि की चांगला खेळ तुमच्याकडे होईल अशी आम्ही अपेक्षा करू शकतो. हो नक्कीच. ज्याप्रमाणे एन्जॉय इथे केला जात आहे तर की तुम्ही सुद्धा एन्जॉय करतात की नाही? हो नक्कीच, चांगली टुर्नामेंट आहे आणि आम्ही मजा करतो. आणि आतापर्यंत तुमचा या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे प्रवास राहिला आहे? लाजतोय हरकत नाही. तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही टॉस जिंकला असं तुमचं निर्णय का असतं? क्षेत्ररक्षण. परंतु तुम्हाला बॅटिंग करायची आहे. काय वाटते का जर ज्यावेळी जयदुर्गा लोणार संघाला तुम्ही खेळताना या स्पर्धेमध्ये पाहिलेला आहे, त्याची गोलंदाजी पाहिल्यानंतर काय वाटते तुला, किती धावसंख्या योग्य असतील आपल्या संघासाठी? 5+. मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर जी इनिंग्स जयेशने मात्र इनिंग्स हाकारली होती, त्या इनिंगबद्दल तो त्याचं मन या ठिकाणी अक्षरशः आभार व्यक्त करू शकतोस. त्याने आम्हाला जयेशवर तर फुल कॉन्फिडन्स होता. तो चेस करेल 3 धावा, पण त्याने कॉन्फिडन्सवर त्याचा हे दाखवला, त्याने 6 मारून विनिंग गेला. तुम्ही ज्यावेळी खेळाडू कक्षामध्ये होते काय चर्चा सुरू होती खेळाडू कक्षामध्ये? चर्चा फक्त एकच होती, हा जयेशने बॉल 6 नाही तर चौका मारावा. तर आता तुम्ही जे चांगली मॅचची ते मात्र आम्ही होईल अशी अपेक्षा करू शकतो. हो नक्कीच. तर आपल्यासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस समाप्त झाला आहे. टॉस जिंकला जयदुर्गा स्पोर्ट लोणार संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आहे. तर जाऊया आता मात्र टॉस बॉक्समधून सरळ कॉम बॉक्समध्ये. तिथे सज्ज असतील आमचे सहकारी समालोचक योगेश पाटील. तर तुम्ही पाहू शकाल आमचा हा कॉमेंट्री बॉक्स, ज्या मायक्रोफोनच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत हा आवाज पोहोचवतोय, तो मायक्रोफोन तुमच्या टी व्ही स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. आमच्या सोबतीला आहेत आमचे गुणलेखक मिस्टर रोशन पाटील. त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकाल आमचे पबजी किंग डॉन ऑफ GTC भूपेश कराले यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. आणि त्यांचे त्यानंतर तुम्ही आमचे ऑनलाईन स्कोरर पाहू शकाल मिस्टर तेजस भोईर, भाभीनगर सेवक. त्यानंतर तुम्ही या सुंदर भव्य दिव्य ट्रॉफीज पाहू शकाल. तर दुसऱ्या डावाला सुरुवात केली जाते. सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल सूरज केने आणि या सूरजच्या सोबतीला आहे योगेश पालेकर. दोन्ही खेळाडू आपण जर पाहिलं तर या सत्रामध्ये भन्नाट फॉर्ममध्ये आहेत आणि षटकाला सुरुवात केली आहे गोलंदाज आकेशने. पहिल्या चेंडू इथे मात्र आपल्याला निर्धाव पाहायला आपल्याला चांगली सुरुवात इथे मात्र आकेशकडनं आपल्याला पाहायला मिळते. या धावांवर सुद्धा तुम्ही फाईट बॅक करू शकता. अशा प्रकारची जर गोलंदाजी झाली तर मात्र नक्कीच चांगली मॅच खेळणारे सगळ्यांना पाहायला मिळू शकेल. तुम्ही पाहू शकाल भागेश मात्रे अगदी बिझी मॅन. पुन्हा एकदा मात्र या स्क्वेअर ऑफ द विकेट फटका घेण्याचा प्रयत्न, परंतु लाईन पाहावी लागेल चुकीची आहे आणि त्याचमुळे मात्र पंचांनी या ठिकाणी गोलंदाज दंडित केलं आणि अवंताच्या रूपाने मात्र या ठिकाणी एक धाव इथे मात्र खर्च केली गेली, ती म्हणजे गोलंदाज आकेशच्या माध्यमातून. क्या बात आहे, काय जबरदस्त टेलिकास्ट पाहतो आपण. इथे मात्र या ठिकाणी संधी निर्माण झाली होती, परंतु त्या संधीचं सोनं मात्र प्रशांत पारदीला करता आलं नाहीये. तुम्ही जर हा झेल कलेक्शन झाला असता तर मात्र येणाऱ्या बॅटरवर कदाचित दडपण येऊ शकलं असतं. तुम्ही या मॅचमध्ये कमबॅक करू शकले असते. आणि त्यानंतर तुम्ही या मिक्सिंग या ठिकाणी पाहू शकाल अगदी आमची DJ AM ची. काय जबरदस्त टेलिकास्ट पाहतो आपण. प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये मात्र जबरदस्त धारदार गोलंदाजी आकेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. टार्गेट आपण जर पाहिले तर फक्त 23 धाबांचा आहे. जर अशाच प्रकारची गोलंदाजी झाली तर मात्र त्या 23 धाबांचं तुम्ही संरक्षण करू शकता. आणि जर अशा प्रमाणे जर तुम्ही वारंवार चेंडू जर हाताळले तर नक्कीच या ठिकाणी नवीन संजीवनी कदाचित निर्माण होऊ शकेल. पहा DJ AM आनंद मिनिन इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा अतिरिक्त चेंडूची फेकी पाहायला मिळते वाईटच्या स्वरूपात. तुम्ही पाहू शकाल हा मानाचा करंडक आपल्या स्क्रीनवर. भव्य आणि दिव्य ही ट्रॉफीज आणि काय जबरदस्त या ठिकाणी तुम्ही हे दृश्य अनुभवता. फुलटॉस चेंडू इथे मात्र मिड ऑफच्या डोक्यावरून मात्र चेंडूला काढत होते, परंतु लॉंग ऑनचा क्षेत्रक्षक जोपर्यंत जाऊन चेंडू फील करेल तोपर्यंत मात्र एक धाव इथे कंप्लीट केली. आणि आता मात्र योगेश पालेकरचा अकाउंट
इथे मात्र ओपन होतोय आणि या सिंगलच्या मदतीने आता मात्र धावसंख्या पुढे जाईल ते म्हणजे बिन गडी बाद 3. तुम्ही पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर महाराजांची ही मूर्ती. पुन्हा एकदा मात्र फटका हवेत केला परंतु शॉर्ट कव्हर पॉईंटला खेळाडू सज्ज आहे आणि मोठी विकेट्स. आज कुठेतरी मात्र सुरेश खेळण्याचा दिवस पाहायला मिळत नाही कारण पहिल्या मॅचमध्ये सुद्धा मात्र सुरेश स्वस्तामध्ये बाद झाला होता आणि या मॅचमध्ये तो मात्र खातं सुद्धा उघडू शकला नाहीये. शार्क मासा इथे मात्र गलाला अडकतोय तो म्हणजे किरण स्पोर्ट जांभळवाडा संघाच्या माध्यमातून आपण जर बोलायचं झालं तर. आणि निराश पावलाने आता मात्र माघारी परततोय बॅटर सुरेश केने. शेर आहे हेच इथे मात्र ठिकाणी आव्हान करत असताना गोलंदाज आकेश. काय जबरदस्त चेंडूची पिके आपण पाहतोय आणि ज्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ज्या कंपनीचे चेंडूचा वापर करतोय अगदी निव्या कंपनीचे चेंडू तुम्ही स्क्रीनवर पाहता आणि ते आम्हाला चेंडू स्पॉन्सर केलेले आहेत किरवलीचे विद्यमान सदस्य राकेशजी दिगाडकर, माजी उपसरपंच दशरथजी बजागे आणि हनुमानजी यांच्या माध्यमातून ते चेंडूचा आम्हाला या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे. नवीन बॅटर तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये जात असताना निखिल केणे. तिने या धावसंख्येवर लागणारा हा पहिला धक्का जय बजरंग स्पोर्ट भाबाले 20 संघाला परंतु निराश केलं सुरेश केनेने. इथे मात्र इनसाइड आउट फटका इनफिल्डच्या डोक्यावरून भरपूर वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि शेवटच्या मोमेंटला मात्र स्वतःला झोकलं. चांगली ड्राईव्ह तिथे मात्र पाहायला मिळाली आणि चेंडूला मात्र स्टॉप केला आहे. जेव्हाच्या अकांताने मात्र ठिकाणी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळ पाहायला मिळतोय तो म्हणजे किरण स्पोर्ट जांभळवाडा संघाच्या माध्यमातून. प्रत्येक धावी इथे मात्र फार इम्पॉर्टंट असेल आणि 30 धाव इथे मात्र वाचवण्याचा प्रयत्न करतायत आणि तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकाल एक यशस्वी प्रयत्न इथे मात्र होत असताना एकाने थांबवलं दुसऱ्याने चेंडूला उचलून फेक केलं. रिले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. 1 गडी बाद केला आकेशने. धाबा खर्च केला आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये 6 आणि आता मात्र येणारे 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडूमध्ये आता मात्र जिंकण्यासाठी 17 धाब्यांची गरज असेल. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळते. तुम्ही हा मुख्य व्यासपीठ पाहता अनेक मान्यवर अनेक खेळाडू तिथे मात्र या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर आनंद घेत असताना आणि तुम्ही जे दृश्य पाहता ते अगदी आमच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून अगदी लाईव्ह हे दृश्य पाहता. तुम्ही पाहू शकाल जो मेडल मॅन ऑफ द मॅचसाठी दिला जातोय तो मेडल तुम्ही पाहू शकाल. म्हणजे असं वाटतं की आज जीटीशी कुठलीही गोष्ट मात्र सोडणार नाहीये. बारा चेंडू 17ची गरज 7-12 तुम्हाला नक्कीच माहीत असेल त्याने तर तुम्ही ही लकी बॅट पाहू शकाल 0045. एक्झॅक्टली ही बॅट कोणाची आहे ते नक्कीच आमच्यापर्यंत अजूनपर्यंत माहिती मिळाली नाही आणि त्याच्यावर तुम्ही पाहू शकाल नामांकन सुद्धा केलेलं आहे दीपेश. 45 म्हटलं तर नक्कीच रोहित शर्माचा हा लकी आकडा त्याच्या जर्सीवर तुम्ही नेहमीच हा आकडा पाहत असता. तर दुसऱ्या षटकात सुरुवात करेल गोलंदाज जयेश जोशी. बॅटिंगमध्ये कुठेतरी मात्र जयेशने सुरुवात चांगली केली होती परंतु मोठे इनिंग्स तो खेळू शकला नाही आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकाल आमचे हे प्रोफेशनल पंच ऑलराऊंडर आहेत. कुठलीही जबाबदारी त्यांच्यावर तुम्ही जर स्वीकारली तर तुम्ही स्पर्धा सक्सेस करू शकता. इथे मात्र डाबा स्टिकवर चेंडूचे फेके उचलण्याचा प्रयत्न परंतु फटका हवेत खेळला गेला. मिस टायमिंग झाला आणि डीप स्क्वेअर लेगला मात्र झेल टिपला गेला आणि अजून एक विकेटचं पतन होत असताना निखिल किनेच्या माध्यमातून टिपली गेली ही विकेट्स गोलंदाज जयेशने. तुम्ही पाहू शकाल आमचा हा मिक्सिंग रूम
तुम्ही जी टी सीचा हा सेटअप पाहू शकाल. आज भूपेश करायला मात्र भरपूर एन्जॉय करतो या कंट्रोल रूममध्ये, कारण कधीही अशा गोष्टी घडल्या नसेल ते आज घडताना पाहायला मिळत आहेत. कारण जीवनामध्ये आनंद असणं गरजेचं आहे. जीवनामध्ये कितीही संकट आले तर तुम्ही नक्कीच चेहऱ्यावर आनंद जर तुम्ही दाखवला तर नक्कीच कुठलेही संकट तुम्हाला मात्र या ठिकाणी पराभूत करू शकणार नाहीत. इथे मात्र स्लॉक स्पिक लागवण्याचा प्रयत्न फुलटो हा चेंडू होता, परंतु या ठिकाणी एलिव्हेशन मात्र बरोबर झाला नाही. आणि आता मात्र असं वाटतं की प्रत्येक धाव ही मात्र या ठिकाणी लाख मोलाची पाहायला मिळते. कारण आपण ज्यावेळी राजकारणामध्ये एखाद्या वेळी जर उतरलो तर त्या राजकारणामध्ये एका मताला फार महत्त्व असतं. शिक्षणामध्ये जर आपण उतरलो तर मात्र शिक्षणामध्ये एका धाब्याला फार महत्त्व असतं. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये जर मैदानामध्ये उतरलो तर मात्र एका धाब्याला फार महत्त्व असतं. जे आपण काही क्षणानंतर तंदुरी छायचं मात्र या ठिकाणी स्वाद घेतला ते दृश्यसुद्धा तुम्ही आज अनुभवता. आणि या सिंगलच्या मदतीने आता मात्र धावसंख्या पुढे जात असताना तुम्ही पाहू शकाल 2 गडी बाद 7 धाबा. गोलंदाज जयेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि या पंचाचा आता मात्र नो बॉलचा इशारा पाहायला मिळतो. कारण जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या पलीकडे मात्र हा चेंडू पाहिला तर सेफ लँड झाला आणि तीच इथे मात्र पंचांनी हेरलं आणि लगेच आमच्यापर्यंत निर्णय पोचवला की इट इज नो बॉल आणि पुढील चेंडू आता मात्र असेल फेरी हिट. या गोष्टींवर मात्र कुठेतरी कंट्रोल करावा लागेल. किरण स्पर्ध जांभरपाडा सकाळ, कारण तुम्ही प्रतिस्पर्धी संघावर मात्र थोडासा प्रेशर रिलीज केला. लोअर फुटला चेंडू ऑन साईडला मात्र या ठिकाणी ट्राय करण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑनवर मात्र क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग त्याच्याकडनं पाहायला मिळते. आत्ता मात्र या ठिकाणी या सामना असं वाटतं की शेवटच्या शेवटच्या क्षणापर्यंत मात्र अशाच प्रकारची जुरस निर्माण करू शकेल. तुम्ही पाहू शकाल विठ्ठल रखुमाईची ही मूर्ती मान्यवरांच्या सन्मानासाठी मात्र आपण पाहतोय. आणि आज एकादशी सुद्धा आहे आणि देवरुंग गावामध्ये जत्रा सुद्धा आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकाल महाराष्ट्राची आन बान शान हा भगवा ध्वज मानाने फडकताना फुलटो चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह पाहायला मिळतोय, परंतु गॅप मात्र ठिकाणी शोधू शकले नाही. एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळतोय घात येऊ शकेल, परंतु या ठिकाणी जोपर्यंत चेंडूची फेकी गेली तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाज आपल्या स्वतःच्या कॉपिंग पिचमध्ये सुरक्षित इथे मात्र जात असताना. आणि जय हिंद देवरुंग संघाच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना या ठिकाणी आग्रहाचं आमंत्रण आहे की सर्वांनी यात्रेला यायचं आहे आणि यात्रेला आल्यानंतर तुम्ही महाप्रसादाचा सुद्धा आस्वाद घ्यायचा आहे. तुम्ही आमचा हा स्कोअर बुक पाहू शकाल. काय जबरदस्त टेलिकास्ट पाहतोय आपण. जर तुम्हाला टेलिकास्ट आवडला असेल तर GTC साठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही मित्रांनो. आणि म्हणूनच मात्र या वाहिनीला म्हटलं आहे की बिग बॉस ऑफ टेलिकास्ट ग्लोबल टेनिस क्रिकेट. इथे मात्र पुन्हा एकदा डाबा स्टिकवर चेंडूची फेकी, परंतु या ठिकाणी लॉंग लेग क्षेत्रामध्ये पाहिलं तर क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. चांगली फिल्डिंग तिथे मात्र पाहायला मिळाली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा इथे मात्र पाहता पाहता पूर्ण केल्या गेल्या आणि 2 धाब्याने आता मात्र संघाची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 2 गडी बाद 13. तुम्ही पाहू शकाल आम्हाला संजय पाटील मिठाईवालांच्या माध्यमातून लाभणारा हा स्वीट बॉक्स KP सरांच्या माध्यमातून लाभलेला आहे. मॅच के बाद कुछ मिठा हो जाए हे दृश्य सुद्धा तुम्ही पाहू शकाल. आणि हा भगवा ध्वज अगदी या मानाने फडकताना धावसंख्या तुम्ही पाहू शकाल एकूण 13 धाबा आणि आता मात्र विजयासाठी अजून 10 धाब्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 7 चेंडू शिल्लक आणि 10 धाब्यांची गरज. नेट टू नेट फाईट जसं तसं उत्तर हे ते मात्र दोन्ही संघ एकमेकांना मात्र देण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु योगेश भालेकरला जीवनदान मिळालेलं आहे. त्या जीवनदानाचा मात्र तो फायदा उचलेल का हा एक प्रश्न आता मात्र निर्माण होतो. यॉर्कर डिलिव्हरी अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न, एक धाव इथे मात्र पूर्ण केली. लॉंग ऑनचं क्षेत्र जोपर्यंत चेंडू जाऊन उचलून फेक करेल तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा इथे मात्र पूर्ण गेली आणि अशा रीतीने आता मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ सुद्धा मात्र ठिकाणी समाप्त होईल. 2 षटकांची समाप्ती एकूण धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 2 गडी बाद 15 धाबा आणि आता मात्र येणारे चेंडू शिल्लक असतील 7 आणि धाबांची आवश्यकता आहे ती म्हणजे 8. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे असं वाटलं होतं की मात्र 23 धाबांचा पाठलाग जय बजरंग स्पोर्ट भाबाली बीज संघाचे मात्र खेळाडू सहजपणे करतील, परंतु सूरज खेडे मात्र 0वर बाद झाला. त्यानंतर योगेश भालेकरला जीवनदान मिळालं. त्यानंतर तुम्ही पाहू शकाल निखिल
ने सुद्धा मात्र हवी तशी मात्र बॅटिंग इथे केली नाही. फक्त 3 धावांचं योगदान दिल्यानंतर तो मात्र माघारी परतला आणि आता मात्र संघाची जबाबदारी स्वीकारतोय योगेश भालेकर आपल्या स्वतःच्या खांद्यावर आणि त्याला मात्र साथ देतोय बॅटर वेदांत गुलवी. 6 चेंडू विजयासाठी 8 धाब्यांची गरज. पुढील मॅच तुम्ही पाहणार आहात. टॉस जिंकल्या जयदुर्गा स्पोर्ट लोणार संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय संजय स्पोर्ट सावध संघाच्या अगेन्स्ट आणि त्यानंतर आजच्या रात्रीतील शेवटची मॅच असेल ती म्हणजे जय हिंद देवरुंग आणि चालू सामन्यातील विजेता संघ त्या संघासमोर फाईट करेल. चला लगेच शतरंज सजवायचं आहे. टीम मिटिंग जास्त नको आहे कारण काल वाजले होते 5 आणि आज आम्हाला नक्कीच थोडंसं लवकर शेड्यूल मात्र पूर्ण करायचं आहे आणि उद्याचा खेळ जो आहे तो ठीक दुपारी 1 वाजता मात्र सुरू केला जाणार आहे. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाला आता मात्र ठिकाणी गोलंदाज हाताळण्यासाठी सज्ज होतो या श्रीधर पारदी. तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी जय बजरंग भावाले 20 संघाचे 12 मॅन त्यांचे तुम्ही पाठीमागे नाव पाहू शकाल. त्यांचे टी शर्ट स्पॉन्सर सन्माननीय दशरथजी कथोरे त्यांच्या माध्यमातून त्यांना मात्र हे गणवेश मात्र ठिकाणी देण्यात आलेले आहेत. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धाब्यांची गरज. गोलंदाज श्रीधर पारदी आता मात्र आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारतो. त्यानंतर तुम्ही पाहू शकाल किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाचा हा 12 मॅन त्याच्या अंगावर ही जर्सी तुम्ही पाहू शकाल. दीपक पारदी आणि संजय पारदी यांनी मात्र हा ड्रेस कोड त्यांना मात्र पुरस्कार केलेला आहे. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकाल मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी जी 2 व्हीलर्स आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर. चला खेळ सुरू करायचा आहे. शेवटचा ऑफिशियल कॉल किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाला. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धाब्यांची गरज. फलंदाजीसाठी इथे मात्र या ठिकाणी सज्ज होतो या वेदांत गुलवी. हा तुम्ही मायक्रोफोन पाहू शकाल. अगदी प्रोफेशनल मायक्रोफोन DJ AM च्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. इथे मात्र पहिला चेंडू प्रश्न विचारलाय श्रीधर पारदीने परंतु अपील मात्र पंचांनी फेटाळली. लेग बाईचा इशारा. 1 धाव इथे मात्र या ठिकाणी अवंत रूपाने पहिल्या चेंडूवर खर्च केली ती म्हणजे गोलंदाज श्रीधरने. तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकाल कारण पिचिंग पाणी तर कुठेतरी उजव्या इष्टीच्या पलीकडे पाहायला मिळाली होती आणि मात्र एक योग्य निर्णय पण जय पवारांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पाच चेंडू 7 धाब्याची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे. सामना जर टाय झाला तर ज्या संघाने प्रथम बॅटिंग केली आहे त्या संघाला मात्र या ठिकाणी विजेता घोषित केला जाऊ शकेल. परंतु खरोखरच मी कौतुक करेन दोन्ही संघाने मात्र चांगला खेळ इथे मात्र प्रस्थापित केला आहे आणि मी नेहमीच म्हणतो की ज्या ज्यावेळी लो स्कोरिंग सामने होत असतात ते मात्र इंटरेस्टिंग का होत असतात. त्यापैकी हा सामना तुम्ही पाहता. कोण जिंकेल? भावाले की जांभूळपाडा? येणाऱ्या 5 चेंडूमध्ये नक्की दडलं काय आहे येणारी वेल येणारा काळ नक्की सांगून जाईल. श्रीधर पारदी आता मात्र ओव्हर द विकेटने आपल्या षटकाला सुरुवात करेल. इथे मात्र लोअर फुटा चेंडू स्लॉग स्वीकारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जातो या जमिनीला गुदगुला करत मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली आणि एका धाबेवरच मात्र योगेशला शांत राहावं लागेल. जसं चेंडू इथे मात्र कमी होत जातील तर तसं प्रेशर मात्र बॅटरवर थोडंसं वाढताना पाहायला मिळू शकेल. परंतु वेदांत गुलवी सुद्धा मात्र मोठे फटके खेळण्यासाठी मात्र दमखम ठेवतोय. एका बाजूला तुम्ही पाहू शकाल या सत्रामध्ये भरपूर धाबा योगेश भालेकरच्या बॅटमध्ये तुम्हाला अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेल्या आहेत. परंतु त्या स्पर्धा वेगळ्या होत्या, ही स्पर्धा वेगळी आहे आणि आता मात्र ही प्रेशरवाली मॅच तुम्ही पाहता. हे तुम्ही पाहू शकाल मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर्स. कोणता खेळाडू मात्र या बाईकवर सवारी करेल? 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 6 धाब्यांची गरज. चला वेल कमी खर्च करा. तुम्हाला खेळ सुरू ठेवायचा आहे. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आहेत वेदांत गुलवी. पुन्हा एकदा चांगला चेंडूची फेकी. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. आतापर्यंत 3 चेंडू श्रीधरने हाताळले. प्रत्येक चेंडूवर सिंगल त्यांनी धाव खर्च केली आणि आता मात्र येणारे 3 चेंडू शिल्लक आणि या 3 चेंडूमध्ये आता मात्र 5 धाब्यांची गरज. तुम्ही हे सन्मान चिन्ह पाहू शकाल. प्रथम पारितोषिकची जी ट्रॉफी आहे ते तुम्ही पाहू शकाल. कारण या स्पर्धेमध्ये तुम्ही या 2 मेगा फायनलचे मॅचेस पाहणार आहात. एक असोसिएशनची फायनल तर एक तुम्ही पाहू शकाल ओपन ग्रामीण पूलमधून तुम्हाला एक फायनल पाहायला मिळू शकेल. अगदी या भव्य दिव्य ही ट्रॉफीज
परंतु आता मात्र आपण मॅचकडे फोकस करूया. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 धावांची आवश्यकता आणि 3 चेंडू शिल्लक असतील. सामना करेल योगेश भालेकर. अतिशय जबरदस्त चोरस मात्र या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इथे मात्र खराब चेंडू आणि मात्र या ठिकाणी पंचांचा इशारा. वाईट +4 आणि मॅच फिनिश. विनाशकालीन विपरीत बुद्धी का असते त्याचं दृश्य इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. 3 चेंडूवर 5 धाबांची गरज होती, परंतु श्रीधर पारधीने इथे मात्र या ठिकाणी खराब चेंडू हाताला अगदी डाबा स्टिकच्या पलीकडे वाईटच्या स्वरूपात आणि मात्र चेंडू मात्र नॉन स्टॉप सीमेरेषे पलीकडे निघून गेला 4 धाबांसाठी आणि हा सामना जिंकला आहे जय बजरंग स्पोर्ट भाबाले बी संघाने. अभिनंदन अँड हार्ड लक श्याम पारधी अँड हार्ड लक किरण स्पोर्ट जांभूलपाडा. तुम्ही खरोखरच मित्रांनो असं वाटलं होतं की मात्र शेवटच्या क्षणापर्यंत मात्र हा सामना एक रंगत निर्माण करेल, परंतु भरपूर इथे मात्र चुकी श्रीधर पारधीच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि मॅच चेंडू द्यायचा आहे. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याने एका षटकाचा स्पेल हाताला 4 धाबा खर्च केल्या, 2 गडी बाद केले आणि त्याचं नाव आहे बंदे में है दम और नाम है उसका विकेश मुकादम. तर विकेशला विनंती असेल की आपण पुरस्कार घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे आणि जयदुर्गा लोणार संघाला विनंती करतो की आपण छत्रक्षण लगेच या ठिकाणी सजवायचं आहे, कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. त्यामुळे मी विनंती करतोय. टॉस जिंकला जयदुर्गा स्पोर्ट लोणार संघाने. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आहे. मी त्या संजय तिसकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण जो मेडल आहे तो आपण परिधान करूया आणि जी सुंदर आकर्षक ट्रॉफी आहे ती सुद्धा आपण देणार आहोत. वेल प्लेट अँड वेल बॉल विकेश, तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर डावाला सुरुवात होईल आणि पहिल्या डावामध्ये तुम्ही ऐकूया पुन्हा एकदा शेरो शायरी की बादशाह उनका नाम है बाबूशाह. तो चलिए धन्यवाद. कहते ना दोस्तों, रात क्या ढली तो सितारे चले गए. भाई बिगानों से क्या कहे जब अपने चले गए. जीत लेते ये क्रिकेट की बाजी हम जरूर, लेकिन जितने की कोशिश में यहाँ पर 23 रन चले गए. क्या बात बोल रहे हो. संदीप गायकवाड़ सर देखिए यहाँ पर बता रहे हैं रात देर हो चुका है, तुझको देखेंगे सितारे तो जिया मांगेंगे. छत्रपति शिवाजी महाराज देखिए यहाँ पर स्क्रीन पर आप देख सकते हो. इसलिए मैं हर नौजवान को करता हूँ कि ज़िंदगी में ऐसे काम करके जाओ, लोग आपको 100 साल तक याद करते रहेंगे, अपने दिलों में बसाए रहेंगे. आज छत्रपति शिवाजी महाराज की बात करेंगे, महाराष्ट्र में नहीं पूरी दुनिया में आज लोग दिलों में बसाए हैं. चलेंगे, रात काफी हो चुका है निश्चित रूप से, लेकिन एक बड़ी जीत के बाद देवरंग टीम भी देखिए यहाँ से इंतजार कर रहे हैं. और जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट देखिए क्या बढ़िया यहाँ पर से गणतंत्र बाबा देखिए हम देख सकते हैं. आने वाला अगस्त सितंबर महीना में बारिश के समय बहुत बड़ी देखिए त्यौहार महाराष्ट्र में कहा जाए तो 5 दिन का, 3 दिन का, 15 दिन का, 21 दिन का, और वहाँ भी देखिए देर रात तक जागना पड़ता है.